लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र शासनाने जून 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी 309.54 कोटी निधी मंजूर केला आहे. हा निधी कोणासाठी आहे? कोणत्या महिलांना फायदा होणार? जी-आरमध्ये नेमकं काय आहे? चला समजून घेऊया. हा शासन निर्णय 8 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे. हा जी-आर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात आहे. या जी-आरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला जून 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हा जी-आर नवीन अर्ज किंवा नवीन नोंदणीबाबत नाही. हा जी-आर फक्त निधी वितरण करण्याबाबत आहे. जी-आरनुसार 2026-27 या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांपर्यंत एकूण 3,000 कोटीची तरतूद मंजूर आहे आणि त्यापैकी आता 309.54 कोटी निधी जून 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. कोणत्या महिलांना फायदा होणार? तर हा जी-आर सर्व लाभार्थी महिलांसाठी नाही. जी-आरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा निधी अनुसूचित जाती, एस-सी आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांसाठी वापरण्यात येणार आहे. जी-आरमध्ये महिला व बालविकास विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत की नोंदणीकृत महिलांची पडताळणी करावी. फक्त पात्र महिलांनाच लाभ द्यावा. निधी योग्य लाभार्थ्यांनाच मिळाला याची खात्री करावी. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो, अनेक YouTube चॅनल्स नवीन हप्ता जमा किंवा नवीन जी-आर असे सांगतील, पण या जी-आरमध्ये नवीन अर्ज सुरू झालेले नाहीत, लाभाची रक्कम वाढवलेली नाही, नवीन पात्रता जाहीर केलेली नाही. फक्त जून 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर पैसे कधी येणार? जी-आरमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची कोणतीही निश्चित तारीख दिलेली नाही. मात्र निधी मंजूर करून महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणून पुढील काही दिवसांत पात्र महिलांच्या खात्यात लाभ जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर मित्रांनो, या जी-आरमधील मुख्य बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 3,000 कोटींची तरतूद, जून 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी 309.54 कोटी निधी मंजूर. एस-सी आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना फायदा होणार. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.